सुनील कांबळे. माझं गाव डोंगरगाव आहे आणि मी माझा तालुका जकोट तालुका आणि माझं गाव तालुका म्हणजे मी उदगीरला आलेलो आहे. आता 40 किलोमीटर दूर आहे उदगीर. आणि तिथे जेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं, त्रास हा मला खूप होता कमरेचा, अचानक मध्ये झालेलं होतं. पण जेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं की उदगीरमध्ये असे असे एक डॉक्टर आहेत, त्यांचा ॲड्रेस दिला, डॉक्टर जैद म्हणून, थेरो फिजिओथेरपिस्ट म्हणून असं त्यांनी सांगितलं आणि मला ॲड्रेस पाठवला. आणि मी शोधत शोधत म्हणजे लगभग 3 ते 4 वाजले होते मला सांगते वेळी. आणि मी इथं येऊन 5 ते 6 वाजले होते म्हणजे मला येता येता इथे. आणि मग हॉस्पिटल बंद केले होते. तरी मी इथं आल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांना मी फोन केला, 2 ते 3 फोन केले साहेबांना. आणि पुन्हा साहेबांनी त्यांचं हे दवाखाना बंद करून सुद्धा त्यांनी पुन्हा खोलले. आणि मला म्हणजे त्याच्यावर फोन केले आणि विचारले. मी साहेबांना तसा माझा प्रॉब्लेम सांगितला की सर मला असा असा प्रॉब्लेम आहे. पण सरांनी लगेचच्या लगेच सरांनी ठीक आहे, मी आता बंद केलं आहे, पण तुम्ही इथे या, मी तुम्हाला चेकअप करतो. आणि मला बोलवले, दवाखान्यामध्ये बोलवले आणि त्यांनी स्वतःहून मला बसून त्यांनी चेकअप केले आणि सांगितले ठीक आहे, ओके, घाबरू नका. पण त्यांचं जेव्हा मी इथे आलो आणि त्यांचं जे सांगण्याचं म्हणजे की डॉक्टरांनी जे कॉन्फिडन्स म्हणजे एक माणसाचं मनोबल कसं वाढवायचं. मला त्रास होता पण माझं त्रासाकडे बिलकुलही लक्ष त्यांनी जाऊ दिलं नाही, वेदनेकडे. आणि पण ते बोलत राहिले मला की ठीक आहे. मला पुन्हा पुन्हा ते वारंवार विचारत होते, सुनील तुला काय होते. पण ते मला विचारले, परिपूर्ण नाव विचारले, सर्व तुला काय त्रास आहे, ते माझं मनोबल वाढवत होते. म्हणजे मला त्यांची एक गोष्ट अशी आवडली, खूप म्हणजे खूप मला माझ्या मनाला भावलं. आणि मी तिथेच मी म्हणजे असं माझ्या वेदनेकडे लक्ष न देता मी त्यांच्याकडे पुरेपूर लक्ष द्यायला लागलो. की ते मला विचारत होते, तुझं आता हे वय आहे तरी सुद्धा तू अशा वयामध्ये तू कसा असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं एक त्यांनी एक्झाम्पल दिले, काय की हे तुझं स्वतःचं घर आहे म्हणजे माझं शरीर, तर तू दुसऱ्याला किरायाने देणार का. आणि ती गोष्ट माझ्या मनामध्ये एकदम रुजली की खरंच की म्हणजे आपण स्वतः तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही आमच्यापर्यंत पण आलं नाही पाहिजे का, तर हे तुम्ही स्वतः म्हणजे केलं पाहिजे. त्यांनी स्वतःहून मला म्हणजे हे जेव्हा सांगितलं, एक्झाम्पल दिले, तेव्हा मी तिथेच माझ्या वेदनेकडे लक्ष न देता मी सरांकडे मी असं म्हणजे एकदम असं मी बघतच राहिलो. आणि आणि तत्काळ त्यांनी मला घेऊन ठीक आहे मध्ये आतमध्ये नेले, मग चेकअप केलं. आणि परिपूर्ण म्हणजे त्यांनी केल्याच्या नंतर एक अर्धा तास मला चेकअप करून मशीन लावल्या, सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या. अर्ध्या तासाच्या मी जसं मला त्रास होता तो त्रास एकदम कमी झाला. आणि मी बसायला लागलो म्हणजे खुर्चीत व्यवस्थित बसायला लागलो. आणि खूप खूप म्हणजे खूप मला मी लगेच सरांना बोललो, सर की मला म्हणजे हे झालंय की म्हणजे असं मला फरक पडलाय. आणि इवन मला आता आज माझा 4था दिवस आहे. 4था दिवस मी स्वतःहून मी त्या दिवशी माझ्या बंधूला घेऊन आलो होतो आणि आता 3 दिवस कंटिन्यू मी एकटा येतोय. त्याचं कारण म्हणजे मी इथे जेव्हा आलो तेव्हा मी स्वतः भाऊलाच घेऊन आलो, कारण मला म्हणजे मी अस्वस्थ होतो की मला चालता येत नव्हतं किंवा उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. भाऊ घेऊन आला होता गाडीने इथे. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी मला सरांनी ते माझे म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट माझ्यावर केलं, सरांनी मशिनी वगैरे लावून पूर्ण, तेव्हा मी सलग आज 3रा दिवस, आज 4था दिवस आहे माझा, मी एकटाच येतोय. आणि आज आल्याच्या नंतर मी सरांना मी माझा स्वतःचा फीडबॅक दिला की सर मी एकदम आता मी ओके आहे. पण मी सरांना एवढंच माझ्या मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि थँक्यू सो मच बोलतो. आणि ऑलवेज त्यांच्यावर ते गॉड ब्लेस यू असावं, कारण ते आम्हाला मदत करतात, तर देवाने त्यांच्यावर हे केलं पाहिजे. जसं आमच्या आता मी आल्यापासून पण मी बघतो इथे की जे कंटिन्यू येतात ते खूप म्हणजे त्यांनी न कोणाला सांगता जे त्यांचं करण्याचं वर्क म्हणजे ते स्वतः काम करतात. ते स्वतः जाऊन एका पेशंटजवळ जेव्हा बोलतात की ते स्वतः मसनिंगद्वारे त्यांना सांगतात की त्यांचं मनोबल वाढतात. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचे त्या गोष्टी माणसाला ते जो माणूस मुक्का आहे ते बोलायला असं करतात सर. हे सर्व त्यांचा एक प्लस पॉईंट आहे मोठा. आणि ते खूप छान म्हणजे कसलाही जरी पेशंट असला ते इव्हन तर त्यांना बोलूनच की म्हणजे 75% त्यांचं जे म्हणजे इंटरनल त्यांचा प्रॉब्लेम असतो ते त्यांना बोलूनच त्यांना प्रिपेअर करतात. आणि त्याच्यानंतर की त्यांना माहिती आहे की आता हे ते लगेच मशनीद्वारे करून माणूस एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. हे त्यांचं एक व्यवस्थित कार्य करण्याची जे क्षमता आणि जी पद्धत आहे खूप मला चांगली वाटली. आणि खूप म्हणजे खूप मी साहेबांना मनापासून मी थँक्यू सो मच बोलतो. आणि खूप मी माझं चांगलं झाल्याबद्दल साहेबांना पुन्हा पुन्हा खूप मनापासून थँक्यू सो मच. आणि सरांना डॉक्टर जैद सरांना पुन्हा पुन्हा डॉक्टर जैद सरांना धन्यवाद बोलतो आणि थँक्यू सो मच बोलतो.
मुंबई से आए आप, हाँ, हमारे सर। पास, हमारे को खुशी है।